सुरुवात करतोय। मराठा आंदोलनाकरता मोठ्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईमध्ये दाखल होत आहेत। सीएसएमटी परिसरात त्यामुळे प्रचंड गर्दी या आंदोलकांची झालेली आहे। सीएसएमटी स्थानकाबाहेर आणि सीएसएमटी स्थानकात सुद्धा सगळी गजबज बघायला मिळते ती मराठा आंदोलकांची। मुंबईच्या वेगवेगळ्या भागातून मराठा बांधव आझाद मैदानावर यायला दिसतायत। या आंदोलनामुळे सीएसएमटी स्थानकावर गर्दी झालेली आहे। सीएसएमटी स्थानकाबाहेर सुद्धा गर्दी झालेली आहे। या आंदोलकांकरता जे बाहेरून आलेले आहेत, बाहेर गावातून आलेले आहेत, त्यांच्याकरता या स्टेशनच्या बाहेरचा जो सगळा भाग आहे तिथं नाश्त्याची सोय करण्यात आलेली होती। काही आंदोलक तिथेच आंघोळ करताना दिसत होते आणि रस्त्यांवर आणि स्टेशनवर मात्र आंदोलक नाचताना जल्लोष करताना दिसतात। त्यांना सरकारचं लक्ष वेधून घ्यायचंय, आम्हाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मुंबई सोडत नाही असं या सगळ्यांचं म्हणणं आहे। सीएसटी स्थानकातून आमचे प्रतिनिधी सुमित सावंत आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया। सुमित, सगळीकडेच या आंदोलकांची गर्दी दिसतेय। आज रविवार असल्यामुळे मुंबईकरांना त्याचा कमी फटका बसेल, पण जर हीच परिस्थिती कायम राहिली तर मात्र मुंबईतली परिस्थिती बिकट होऊ शकते। मुंबईची परिस्थिती बिकट होऊ शकतेच, कारण मुंबईची जीवनवाहिनी आणि याचं मुख्य रेल्वे स्टेशन आता हे आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस। आणि थेट मी तुम्हाला ही दृश्य दाखवतोय। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सवरती मोठी गर्दी झालेली आहे। ही बाहेरून किंवा ट्रेननं आलेल्या प्रवाशांची नाही आहे, तर ही मराठा आंदोलकांची आहे। आझाद मैदानामध्ये 5000पेक्षा अधिक सगळे आंदोलक बसलेले आहेत। त्या व्यतिरिक्त अनेक आंदोलक हे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या बाहेर म्हणजेच चौकात आहेत। तिथे सगळी व्यवस्था करण्यात आली आहे किंवा तिथेच लोक राहत आहेत, खाणं पिणं आंघोळ सगळं तिथे होत आहे। तर काही लोक आडोसा घेण्यासाठी किंवा आत छत्रपती शिवाजी महाराज स्थानकामध्ये आतमध्ये घुसलेले आहेत। हे आंदोलन तीव्र होत चाललंय, पण आज रविवार असल्यामुळे त्याचा मुंबईकरांना थेट परिणाम सहन करावा लागणार नाहीये। पण जर उद्या ही स्थिती अशीच कायम राहिली तर मग मुंबईला मोठा फटका बसू शकतो। सरकारी कार्यालय असतील किंवा इतर सगळ्या आस्थापना उद्या सुरू असणार आहे। त्यामुळे लवकरात लवकर तोडगा काढणं सरकारला अत्यंत महत्त्वाचं आहे। मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आपण मुंबई सोडणार नाही, इथून हलणार नाही, अशी भूमिका सगळ्या मराठा बांधवांनी घेतली आहे। दादा, छत्रपती शिवाजी महाराज स्थानकामध्ये तुम्ही सगळे घुसलेले आहात, मोठी लोक इथे कोंडी होते, येणाऱ्या जाणाऱ्यांना देखील त्रास होतोय। सर्वप्रथम तुम्ही मला बोलण्याची संधी दिली। सगळ्यांना जय शिवराय। तुमच्या मार्फत एक सांगतो की या सरकारला कळकळीची आणि अगदी नम्रपणे विनंती आहे, आम्हाला या गरजू मराठ्यांना शिक्षणामध्ये ओबीसी समाजामधनं आम्हाला आरक्षण द्यावं व असाच हा मराठा जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत मुंबईच्या दिशेने येत राहणार, शांततेच्या मार्गाने सरळ हे आंदोलन पार पाडणार व विजयी होऊनच घरी जाणार, विजयाचा गुलाल घेऊनच घरी जाणार। सगळ्यांचा त्रास होतोय, सहन करावा लागतोय, कारण आपण आंदोलन आतमध्ये सुरू असताना इकडे म्हणजे बाहेर मुख्य रस्त्यांवर किंवा इकडे आंदोलन करतोय किंवा इथे जमताय सगळे। बाहेर पावसाच्या कारणामुळे काही आंदोलक मध्ये आलेत, पण त्यांनीही अगदी नम्रपणे व शांततेने हे पूर्ण आंदोलन हाताळत आहेत। आणि मी तुमच्या मार्फत एक सांगू शकतो की सगळे हे शांततेतच आंदोलन करणार आहेत। तर आपण बघतो शांततेत आंदोलन करू असं म्हटलं जातं, मात्र तसं काही होताना दिसत नाही, कारण ही दृश्य आहेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरची। आणि आता सगळे मराठा बांधव काही इथे देखील आत आलेले आहेत आणि पूर्ण स्थानकावर सगळीकडे गर्दी झालेली आहे। राहण्याची देखील व्यवस्था इथेच असेल, खाणं पिणं सगळं इथेच होईल। त्यामुळे सरकारनं दखल घ्यावी आंदोलनाची आणि तात्काळ आम्हाला आरक्षण द्यावं अशी भूमिका मराठा बांधवांची आहे। पण तर दुसऱ्या बाजूला आज रविवार असल्यामुळे मोठा परिणाम होत नाहीये, पण जर उद्या ही स्थिती कायम राहिली मुंबईची जीवनवाहिनी ठप्प होऊ शकते। मुंबईची उपजीवनवाहिनी बेस ती देखील ठप्प होण्याची शक्यता आहे। या सगळ्याचा परिणाम मुंबईकरांना सहन करावा लागू शकतो। या सगळ्या राज्याचाच खरं तर कारभार मुंबईतून चालतो, मंत्रालय इथे आहे। मुंबई ज्या ठिकाणाहून चालते ते मुंबईचं मुख्यालय देखील अगदी इथे समोरच आहे, आझाद मैदानाच्या शेजारी आहे। त्यामुळे या सगळ्याचा परिणाम मुंबईकरांना आणि सगळ्या राज्यालाच सहन करावा लागू शकतो। म्हणूनच लवकरात लवकर यावर तोडगा काढणं अत्यंत महत्त्वाचं आहे। काही मराठा बांधवांकडून मोर्चा आंदोलन तिथे होतो आहे, पण काही मराठा बांधव हे आत येऊन इथे देखील जल्लोष केला जातोय, कारण वेळ घालवायचा आहे, सुरक्षित ठिकाणी थांबायचं आहे, काहीतरी वेगळं मनोरंजन पण हवं आहे। म्हणून हलगीच्या तालावर तर कुठे स्पीकर लावून नाच गाणं सगळं सुरू झालेलं आहे। ही स्थिती मुंबईत अगदी दक्षिण मुंबईत या सगळ्या भागात आझाद मैदान आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये आहे। पण इथे येणाऱ्या सगळ्या लोकांसाठीचा मुख्य मार्ग असतो किंवा मुख्य ठिकाण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आहे।
इथेच जर अशा पद्धतीने गर्दी झाली तर जे बाहेरून येणारे लोक आहेत किंवा लांब पल्ल्याच्या गाड्यांमधून येणारे प्रवासी आहेत त्यांना याचा फटका सहन करावा लागतो. पोलीस देखील या परिसरामध्ये हतबल झालेले दिसतात, कारण पोलिसांची कुमक तशी कमी आहे. पोलिसांकडून आवाहन केलं जात आहे की इथे कोणी आत येऊ नये, बाहेर थांबावं. मात्र संख्या मराठा आंदोलकांची इतक्या मोठ्या प्रमाणात आहे की पोलिसांच्या देखील सूचनांचं पालन आता होत नाही किंवा पोलीस देखील हतबल झालेले आहेत. काही मराठा बांधव हे गेल्या 2 दिवसांपासून इथेच झोपलेले होते. CST रेल्वे स्थानकाचाच त्यांनी आसरा घेतलेला होता. इथेच असलेल्या बाथरूममध्ये आंघोळ किंवा इतर गोष्टी होतात. जेवणासाठी फक्त बाहेर जातात, पुन्हा जेवण झालं पुन्हा आतमध्ये येऊन ही सगळी गर्दी इथे होते. पण या सगळ्याचा परिणाम मुंबईवर होतोय. सरकारला तोडगा लवकरात लवकर काढणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मराठा आंदोलकांनी देखील भूमिका घेतली आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आमचं हे आंदोलन सातत्यानं असंच सुरू राहणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य कराव्यात, जेणेकरून मुंबईमधून पुन्हा एकदा आपापल्या घरी आपापल्या गावी आम्ही जाऊ शकतो. कारण मागच्या वेळेला आश्वासनं मिळाली, पूर्तता झाली नाही. आता ती परिस्थिती होणार नाही. आता आश्वासन नाही तर अंमलबजावणी हवी आहे. ही भूमिका किंवा ही मागणी या सगळ्या मराठा आंदोलकांची आहे आणि म्हणूनच मराठा आंदोलक आक्रमक झालेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज स्थानक आहे, फक्त इथेच नाही तर अगदी बाहेर मुख्य चौकात म्हणजे मुंबई महानगरपालिकेचं मुख्यालय आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस याच्या बाहेर असलेला मुख्य चौक देखील पूर्णपणे बंद केलेला आहे. वाहनं सगळीकडे लावण्यात आलेली आहेत. दुसरं म्हणजे अगदी राज्यभरातून वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून या ठिकाणी मराठा बांधव येतात जेवण घेऊन, लोकांना जेवण देण्यासाठी, लोकांना सांगण्यासाठी आपण तुमच्यासोबत आहोत. जरी व्यवस्था 2 दिवसात झाली नसली तरी आज सगळी व्यवस्था केली जाईल असं त्यांचं म्हणणं आहे. महत्त्वाची बातमी या घडीची. शरदचंद्र पवार पक्षाचे शरद पवार मुंबईकडे रवाना होतील आणि ते मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला भेट देतील असं कळतंय. या घडीची महत्त्वाची बातमी आहे. दुपारी 3 वाजता ते मुंबईकडे रवाना होणार आहेत असं कळतंय. त्यामुळे संध्याकाळच्या दरम्यान संध्याकाळच्या सत्रात मनोज जरांगे आणि शरद पवार यांची भेट होऊ शकते. जरांगे यांच्या आंदोलनाला ते भेट देणार आहेत असं कळतंय. मुंबईमधली परिस्थिती क्षणोक्षणी बिकट होत चाललेली आहे आणि असं असताना या घडीची महत्त्वाची बातमी येते ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार दुपारी 3 वाजता मुंबईकडे रवाना होतील आणि आंदोलक स्थळी भेट देतील असं कळतंय.